गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। हरिः ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत। खूप दिवसांनी भेटल्यानंतर छान वाटतं, बरं वाटतं। आणि आज विशेष म्हणजे आषाढी एकादशीचा शुभ दिवस आहे आणि योगायोगाने का होईना पण हंसगीता जी आपल्या सत्संगामध्ये घ्यावी असा आपण संकल्प केलेला होता साधारण एक 5-6 महिन्यांपूर्वी। आणि मग हंसगीता शोधता शोधता नेमकी काय आहे, आपले 5 सत्संग त्याच्या तयारीमध्ये गेले आणि आपण आज हंसगीतेपर्यंत येऊन पोहोचलो। आणि आज नेमकी आषाढी एकादशी आहे, तर भगवंताची ती इच्छा असावी की त्यांचा जो प्रधान संदेश आहे किंवा ज्याला आपण कोर मेसेज म्हणूया, हंसगीतेचा हा जो अध्याय आहे, हा संपूर्ण अध्याय हा केवळ भगवंताचा उपदेश आहे। तर आपण आता त्या उपदेशाकडे जाऊया की भगवंत इथे काय आणि कसा उपदेश देत आहेत। तर त्या संबंधीची अगोदरची जी कथा आहे ती कथा पण आपण थोडीशी बघूया। आणि त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे आपल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वरती जाऊ की जेणेकरून आपल्याला दुहेरी लाभ होईल, डोळ्यांनी पण पाहता येईल आणि कानांनी पण ऐकता येईल। तर मी तुमच्या सोबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शेअर करतो। आज आषाढी एकादशी आहे। पंढरपूरचा पांडुरंग विठुराया म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत। महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांतून पांडुरंगाला भजणारे, आपल्या मनामध्ये पांडुरंगाचं स्थान ठेवणारे असंख्य भाविक आहेत। तर हे पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे हे श्रीकृष्णाचंच रूप आहे किंवा विष्णूचंच हे रूप आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ते एक आराध्य दैवत म्हणून इथे उपस्थित आहे किंवा उपलब्ध आहे। तर त्यांच्या ह्या उपस्थितीत आपण आपल्या सत्संगाची सुरुवात करूया। तर हंसगीतेचा हा जो सत्संग आहे हा मी घेत असताना आपण सर्वप्रथम आभार मानूया स्वामी सर्व प्रियानंदजी। हे विवेकानंद मिशनचे न्यूयॉर्कचे प्रमुख आहेत आणि त्यांची व्याख्यानं YouTube वरती उपलब्ध आहेत। तर आजच्या सत्संगातला काही भाग आपण त्यांच्या व्याख्यानातून घेतलेला आहे। तसेच स्वामी अनुभवानंदजी यांची सुद्धा खूप सुंदर व्याख्यानं YouTube वरती उपलब्ध असतात। तर त्यांच्याही व्याख्यानातला काही भाग आपण आजच्या व्याख्यानात आपल्या समाविष्ट केलेला आहे, त्यामुळे आपण त्यांचे आभार मानूया। खाली एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हंसगीतेचं एक सुंदर असं चित्र दाखवले की ज्याच्यामध्ये भगवंत हंसाच्या रूपानं उपदेश करत आहेत सनकादिक ऋषींना किंवा मुनींना, 14 जणांना। तर त्याचा पूर्वार्ध असा आहे की आज काही लोक नव्यानच वर्गामध्ये आलेले असतील आपल्या सत्संगामध्ये, म्हणून आपण अगदी थोडक्यात बघूया की ह्या कथेचा पूर्वार्ध काय आहे। तर भगवान श्रीकृष्णांचं
ह्या भूतलावरचं कार्य पूर्ण झालं आणि त्यांनी आपला अवतार आता पूर्ण करावा असा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतल्यानंतर उद्धवाला जेव्हा लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण आता सगळी आवराआवर करत आहेत, तेव्हा उद्धवानं भगवंताला एक मागणी मागितली की भगवान, मला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन चला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हे काही शक्य नाही, मी तुला माझ्या सोबत वैकुंठाला घेऊन नाही जाऊ शकत, परंतु मी तुला काही उपदेश करील, तो उपदेश तू ऐक. आणि तो उपदेश ऐकल्यानंतर तू इथे न राहता तू सरळ बद्रिकाश्रमामध्ये जा आणि तिथे सनकादिक उपस्थित आहेत आणि तू त्यांच्या सोबत तिथे तुझा उरलेला काळ घालव. मग भगवंतानं त्यांना उपदेश करायला सुरुवात केली. तर त्या उपदेशातला भाग असा आहे की सृष्टी निर्माण करण्याचा आदेश भगवंतांनी किंवा नारायणाने ब्रह्मदेवाला दिला आणि ब्रह्मदेवाने खूप मोठी तपश्चर्या केली, परंतु त्याला काय करावं हे समजेना. त्यानंतर मग ब्रह्मदेव शरण गेले पुन्हा भगवंताला की मला तपश्चर्या करून पण हे काही शक्य होत नाहीये सृष्टीची निर्मिती करणं. मग भगवंत म्हणाले ठीक आहे, आणि मग त्यांनी स्वतःच सनकादिक मुनींच्या नावाने अवतार घेतला. तो त्यांचा पहिला अवतार. तर सनक, सनंदन असे हे 4 जण होते. तर त्या 4घांच्या रूपाने त्यांनी अवतार घेतला. मग ब्रह्मदेवाने ह्या सनकादिकांना सांगितलं की तुम्ही आता सृष्टी निर्माण करा. आणि त्यावेळेला सनकादिकांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की आम्ही काही सृष्टी निर्माण करणार नाही, कारण आम्हाला ह्या सृष्टीच्या प्रपंचामध्ये पडण्याची इच्छा नाहीये, आम्हाला भगवंताकडे जायचं आहे. असं म्हणून ते तिथून निघाले आणि भगवंताला जाऊन भेटले. तर असे हे सनकादिक. तर ह्या सनकादिकांनी एकदा ब्रह्मदेवाला प्रश्न केला. तर ब्रह्मदेवानेच त्यांची निर्मिती केलेली असल्यामुळे ते ब्रह्मदेवाला तात किंवा वडील अशा संबोधनानं बोलावत किंवा तसंच त्यांचं नातं होतं. तर सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारल्यानंतर ब्रह्मदेवाला काही त्याचं उत्तर देता आलं नाही. आणि ब्रह्मदेवाला उत्तर नाही देता आलं म्हणून त्यांनी काय केलं, भगवंताची प्रार्थना केली की माझे पुत्र जो काही मला प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर काही मला देता येत नाही, तर तुम्ही माझ्या मदतीला या. आणि मग त्यावेळेला तिथे भगवंत स्वतः हंस रूपानं आले आणि त्यांनी जो काही उपदेश दिला त्या उपदेशाला हंसगीता असं म्हटलं जातं. तर श्रीमद भागवत ग्रंथाच्या 11व्या स्कंधातल्या जो 13वा अध्याय आहे, हा पूर्ण एकच अध्याय आहे की ज्या ह्या पूर्ण अध्यायामध्ये हंस रूपानं भगवंतांनी केलेला उपदेश दिलेला आहे. तर आपल्या सोयीसाठी हा एकच अध्याय आहे आणि छोटासाच आहे, त्यामुळे मी इथे संपूर्ण अध्याय इथे आपल्या पॉवर पॉइंट वरती घेतलेला आहे. त्यामुळे एका श्लोकामागून एक श्लोक असा आपण सोबतच तो वाचूया, म्हणजे त्या निमित्तानं आपलं 13व्या अध्यायाचं आज एकादशीच्या निमित्तानं अध्ययन पूर्ण होईल. तर पहिल्या 14 श्लोकांमध्ये पूर्वपीठिका आहे आणि 15व्या श्लोकामध्ये उद्धव म्हणतायत भगवंताला किंवा श्रीकृष्णाला म्हणतायत उद्धव की हे केशवा, हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी आणि ज्या रूपानं उपदेशीला होता ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो. असा हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे उद्धवाने. मग त्यावेळेला पुढे 16व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण त्यांना उत्तर देतात की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक, कारण हे पुत्र कसे झाले, हे मनाच्या इच्छेतून निर्माण झाले होते म्हणून त्यांना मानसपुत्र म्हटलेलं आहे. तर ह्या सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली. तर ही योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा म्हणजे काय आहे, तर आपण ही सगळी योगाचा अभ्यास करतो, परंतु खरं पाहिलं तर ह्या योगामधला कोर पार्ट किंवा मुख्य महत्वाचा भाग काय आहे, तर तो मुख्य आणि महत्वाचा असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि तो विचारल्यानंतर पुढे 17व्या श्लोकात म्हटलंय अध्यायाच्या की सनकादिकांनी असं विचारलं, प्रश्न त्यांनी असा विचारला, तात म्हणजे वडील आहेत त्यांचे ते ब्रह्मदेव म्हणून त्यांनी तात म्हटलंय की हे चित्त स्वभावतःच विषयांच्या ठिकाणी आसक्त राहतं. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 4 गोष्टी असतात आणि ह्या 4 गोष्टीचं मिळून अंतःकरण तयार होतं.
आणि बाह्यकरण काय आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सगळं बाह्यकरण आहे. तर हे अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातलं जे चित्त आहे, तर चित्त कशाला म्हणायचं? तर स्टोअर हाऊस, की आपल्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्यांची आठवण आपल्याला ज्या ठिकाणी राहते त्याला चित्त म्हटलेलं असतं. तर हे चित्त स्वभावतःच विषयांच्या ठिकाणी आसक्त राहतं. तर विषय, ह्या विषयांची त्याला चित्ताला आसक्ती असते स्वभावतःच, त्याचा तो स्वभावच बनलेला असतो. आता विषय कुठले आहेत? तर 5 विषय आहेत. डोळ्यांनी आपल्याला दिसतं, कानाने ऐकू येतं, नाकाने सुवास येतो, त्वचेला स्पर्श होतो आणि जिभेला चव समजते. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. या 5 विषयाची चित्ताला नेहमी आवड असते. ही आवड असण्याचं कारण काय आहे? तर ह्या चित्तामध्ये याच्या पूर्वी ह्या चित्तानं जो काही उपभोग घेतलेला असतो ह्या 5 विषयांचा, तर त्याची आठवण त्याला तिथे राहिलेली असते आणि त्या आठवणीमुळे ते चित्त काय होतं? विषयामध्ये आसक्त राहतात. तर ते प्रश्न विचारतायत की हे चित्त स्वभावतःच विषयांच्या ठिकाणी आसक्त असतं आणि ते विषय वासना रूपाने चित्तात राहतात. म्हणजे चित्ताला आसक्ती असते कशाची? विषयांची. आणि विषय पण मुक्कामाला आलेले असतात. कुठे? चित्तामध्ये. कशाच्या रूपानं? वासनेच्या किंवा इच्छेच्या. आपल्याला ज्या वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात, त्या इच्छा म्हणजे काय आहे? तर आपल्या चित्तामध्ये घर केलंय ह्या विषयांनी. तर तो प्रश्न विचारलाय की चित्त विषयांच्या ठिकाणी आसक्त असतं आणि विषय चित्तात राहतात. तर मग ज्याला या संसार सागरातून तरून जायचंय अशा मुमुक्षीने त्यांना एकमेकापासून दूर कसं ठेवावं? म्हणजे आपल्या मनामध्ये जे विषय वासना रूपाने राहतात त्यांना आणि आपल्या चित्ताला वेगळं वेगळं कसं ठेवायचं? थोडक्यात याच्यावरती कंट्रोल कसा मिळवायचा? असा प्रश्न विचारलाय. आणि हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे किंवा जीवनातला सगळ्यात आवश्यक असा प्रश्न आहे. तर भगवद्गीतेमध्ये आपण याच्याबद्दल पाहिलेलंच आहे. पण तरी सुद्धा इथे भागवत ग्रंथामध्ये हाच प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीनं कसा चर्चेला घेतलेला आहे आपण बघूया. तर इथे आपण थोडस हे चित्र रूपानं पाहूया की चित्ताला विषयाची आसक्ती असते. एका बाजूला विषय दाखवलाय, एका बाजूला चित्त दाखवलाय आणि त्याला विषयाची आसक्ती म्हणून एक बाण दाखवलाय. तर दुसरं काय आहे की विषय इच्छांच्या रूपाने चित्तामध्ये निवास करतात. चित्त म्हणजे तुम्ही चित्त आणि मन याच्यामध्ये खूप एक अशी पातळशी रेषा आहे. तुम्ही थोडा वेळ ते एकच नाही, परंतु थोडा वेळ तुम्हाला समजुतीसाठी तुम्ही त्याला एक समजलं तरी चालेल. तर हे विषय आपल्या मनात असतात आणि मनाला विषयांची आसक्ती असते असं समजायला पण काही हरकत नाहीये थोड्या वेळापुरता. मग हे जे दोघांचं एकमेकांमध्ये एक हे आहे, संबंध आहे, तर हा संबंध तुम्हाला इथे गोलाकार दिसतो पहा. यालाच रोलिंग बॉल असं म्हणतात किंवा आईस बॉल. तर जेव्हा पर्वतावरती एखादा बर्फाचा छोटासा गोळा तयार झाला आणि तो गडगडत खाली निघाला की काय होतं? त्याला त्या डोंगर उतारावरचा बर्फ चिटकत जातो आणि हळूहळू तो गोळा मोठा 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 होत जातो आणि छोटासा दिसणारा तो बर्फाचा तुकडा जेव्हा तळाला येतो पर्वताच्या, त्यावेळेला तो महाकाय आणि महाविनाशकारी झालेला असतो. तर असंच इथे ह्या दोघांचं आहे. चित्त आणि विषय हे दोघं एकमेकाला सपोर्ट करतात आणि त्याच्यामधून माणसाची पूर्णपणे अधोगती होते. तर त्यांचा प्रश्न आपण पुन्हा एकदा बघूया. तो प्रश्न असा आहे की विषयांची आसक्ती दूर कशी करावी आणि चित्ताला इच्छांच्या बंधनातून कसं मोकळं करावं, हा झाला त्यांचा प्रश्न. आता पुढे काय होतं? भगवान श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला की भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला स्वयंभू म्हटलेला आहे. तो स्वतः होऊन नारायणाच्या नाभीतून कमळातून त्यांचा जन्म झालेला होता म्हणून त्यांना स्वयंभू म्हटलंय. अशा या ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी हा प्रश्न केला होता
परंतु त्या ब्रह्मदेवाची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त झालेली होती. कारण त्याला नारायणांनी काम सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं की तू सृष्टीची निर्मिती कर. त्यामुळे कर्मामध्ये ते आसक्त होते. त्यामुळे पुष्कळ विचार करून सुद्धा त्यांना तो प्रश्नच कळाला नाही. तर त्याचं उत्तर देणं लांबच राहिलं. की पहा नेमका काय प्रश्न विचारत आहेत माझे हे श्रेष्ठ पुत्र, हा त्यांना काही आशय कळाला नाही. हे भगवान श्रीकृष्ण ही कथा सांगतायत कोणाला? उद्धवाला. मग पुढे काय होतं? तो प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवानं माझं स्मरण केलं. श्रीकृष्ण सांगतायत उद्धवाला की ब्रह्मदेवानं कुणाचं स्मरण केलं? माझं स्मरण केलं. तर माझं म्हणजे नारायणाचं. मग तेव्हा मी हंस रूपाने त्याच्या समोर प्रगट झालो. तर हंस रूपाने जेव्हा प्रगट झाले तेव्हा मग आता तिथे कोण कोण होतं? ब्रह्मदेव होते आणि त्यांच्या समोर 4 सनकादिक बसलेले होते. मग 20वा आणि 21वा श्लोकामध्ये पुढे सांगतायत की तेव्हा मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्या जवळ आले. पहा किती सुंदर वर्णन आहे ना, की ते लहान आहेत आणि ब्रह्मदेवालाही ज्यांच्या इच्छेनं ब्रह्मदेव निर्माण झाले ते परमेश्वर, ते नारायण हंसरूपानं तिथं आलेले आहेत. हे पाहून सनकादिक स्वतः पुढे न येता त्यांनी ब्रह्मदेवाला पुढे केलं आणि ते सगळे मिळून त्या हंसाजवळ आले. त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारलं. आता कोणी विचारलं? सनकादिकांनी विचारलं की आपण कोण आहात? आपण कोण आहात? आता खरं पाहिलं तर हा प्रश्न आपल्याला सोपा वाटतो, किंवा आपण सुद्धा एकमेकाला भेटलं की आपण विचारतो आपण कोण आहात, नाही का? परंतु त्याच वेळेला हा प्रश्न आध्यात्मिक सुद्धा आहे. मी कोण आहे, नाही का? को अहम. हा मीचा शोध. मग भगवंत काय उत्तर देतील? मी नारायण भगवंत आहे, वैकुंठातून आलो, हल्ली तिथेच मुक्काम असतो, तुमचा प्रश्न मला ऐकू आला म्हणून आलो तुम्हाला भेटायला, अशी ओळख थोडीच करून देणार आहेत भगवंत. तर भगवंतांनी सांगितलं की हे उद्धवा, तत्व जाणून घेण्यासाठी आलेल्या मुनींनी मला असं विचारलं तेव्हा मी त्यांना जे सांगितलं ते ऐक. म्हणजे पहा भगवंत सुद्धा उपदेश करतायत उद्धवाला, पण ते स्वतः उपदेश न करता इथे काय करतायत? ती कथा सांगत आहेत जी उद्धवानं विचारलेली होती. तर हे तत्व जाणून घेण्यासाठी आलेले होते मुनी. म्हणजे भगवंताला हे माहिती होतं की सनकादिक इथे कशासाठी आलेत, तर त्यांना तत्व जाणून घ्यायचं होतं. मग 22व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, म्हणजे आता भगवंत हंस रूपानं, म्हणजे हंस आणि सनकादिक यांच्यामधला हा संवाद आता पुढे सुरू झाला. तर हंस म्हणत आहेत मुनींना, हे विप्रवर, जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मरूप वस्तू एकच आहे. त्यांचा प्रश्न काय होता? आपण कोण आहात? भगवंत म्हणतायत किंवा हंस म्हणतायत की तुमचा प्रश्न जर आत्म्याबद्दल असेल तर आत्मरूप वस्तू एकच आहे. म्हणजे हा आत्माच सगळीकडे सगळ्या विश्वाला व्यापून उरलेला आहे. तर तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे? तो एकच आत्मा हंस रूपात आहे, तुमच्या रूपात आहे, या सृष्टीच्या रूपात आहे, सगळीकडे तो एकूण एकच भरलेला आहे. त्यामुळे मग मी तुमचा प्रश्नच योग्य नाहीये, आपण कोण आहात हा. त्यामुळे तुमचा प्रश्न योग्य नाहीये. बरं, उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू? काय म्हणतायत हंस, की समजा मी तुमचं उत्तर द्यायचं ठरवलंच, तर तो आत्माच मुळात निर्विशेष आहे. म्हणजे त्याला कसलं विशेषण लावता येत नाही. निर्विशेष शब्दाचा अर्थ काय? ज्याला कुठलंही विशेषण लावता येत नाही. उदाहरणार्थ रंग, तर रंगाला विशेषण लावता येतं, लाल रंग, निळा रंग. तसं आत्मा हा निर्विशेष आहे, त्याला कुठलाही गुण नाहीये, तो निर्गुण आहे. त्यामुळे मी कशाचा आधार घेऊन त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलू? म्हणजे अशा रीतीनं भगवंतांनी इथे आत्म्याबद्दल बोलायला त्यांच्याशी सुरुवात केली आहे. म्हणजे त्यांच्याच प्रश्नाचा आधार घेऊन उत्तर द्यायला सुरुवात केली. पुढे 23वा श्लोक आहे, वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्व ही सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहे. म्हणजे काय? की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
ह्या 5 वस्तूपासून आपलं शरीर बनलं आणि ह्याच 5 वस्तूपासून गाईचं शरीर बनलं, म्हशीचं बनलं, कुत्र्याचं बनलं, मुंगीचं बनलं, हत्तीचं बनलं. सगळ्यामध्ये सारखेच आहेत पंचमहाभूत. सगळ्यामध्ये पृथ्वी आहे, सगळ्यामध्ये पाणी आहे, सगळ्यामध्ये उष्णता किंवा तेज आहे, सगळ्यात वायू आहे, सगळ्यात आकाश आहे. म्हणजे तसं पाहिलं तर आपण सगळे सारखेच आहोत. म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत. तत्वतः त्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही. असं 23व्या श्लोकात सांगितलं. पुढे 24व्या श्लोकात म्हणतात की मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतलं जातं ते सर्व मीच आहे. म्हणजे मन, आपली वाणी, आपली दृष्टी, आता दृष्टीचा अर्थ इथे समजायचा पंचज्ञानेंद्रिय आणि त्याशिवाय पण इतर इंद्रिय. म्हणजे थोडक्यात काय तर आपली पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार ह्या सगळ्या इंद्रियांनी जे काही आपण ग्रहण करतो ते सगळं तो परमेश्वरच आहे. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही हे तुम्ही निश्चित समजा. मी सगळीकडे भरून राहिलेलो आहे किंवा मी सगळ्याला व्यापून राहिलेलो आहे. हा हंस रूपानं उपदेश सुरू आहे सनकादिकांना. पुढे 25व्या श्लोकात म्हणतात, हे पुत्रांनो, चित्त विषयाकार होते. म्हणजे आता त्यांचा प्रश्न माहिती होता कुणाला? भगवंताला. त्यामुळे ते आता त्यांच्या प्रश्नाकडे आले की हे पुत्रांनो, चित्त हे विषयाकार होतं, म्हणजेच विषयाशी एकरूप होतं आणि विषय चित्तामध्ये वासना रूपाने राहतात. किंवा वेगळ्या शब्दात असं आपण म्हणूया की मनाला विषयांचं आकर्षण असतं आणि विषय आपल्या मनामध्ये इच्छा रूपाने राहत असतात. परंतु हे दोन्ही सुद्धा माझंच स्वरूप असलेल्या जीवाचे देह आहेत. याला सूक्ष्म देह म्हटलं जातं. स्थूल देह म्हणजे काय? आपल्या जो डोळ्याला दिसतो हा स्थूल देह झाला. हात, पाय, पूर्ण शरीर, त्यानंतर पंचज्ञानेंद्रिय, हे झालं आपलं बाह्य शरीर किंवा स्थूल शरीर. आणि सूक्ष्म शरीर मध्ये काय आहे? मन, बुद्धी, अहंकार, चित्त. तर हे विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असलेल्या जीवाचे काय आहेत? देह आहेत. पुढे 26व्या श्लोकावर आले, नेहमी विषयांचं सेवन करीत राहिल्यानं चित्त त्या विषयामध्ये प्रवेश करतं. आपण एखादी गोष्ट नेहमी करतो, आपण नेहमी जे खातो ते खावं अशी आपल्याला इच्छा निर्माण होते. पण असं समजा की एखादा कुठेतरी अगदी परक्या देशामध्ये एखाद्या बेटावरती एखादा खूप छान असा पदार्थ असतो तयार केलेला आणि आपण तो आयुष्यात कधी खाल्लेला पण नाही आणि बघितलेला पण नाही. तर तो पदार्थ खावा अशी तुमच्या मनात इच्छा निर्माण होईल का? नाही होणार. कारण तुम्ही तो कधी खाल्लेलाही नाही, कधी पाहिलेलाही नाही. म्हणजे काय की जोपर्यंत आपण एखाद्या विषयाचं सेवन करीत नाही तोपर्यंत तो विषय आपल्या मनात प्रवेश नाही करत. तेच इथे सांगतायत भगवंत. आपण नेहमी वरचेवर विषयांचं सेवन करतो. कानाचा विषय आहे ध्वनी, आपण ध्वनीचं सेवन करतो, छान छान भजन, अभंग ऐकतो, गाणी ऐकतो, डोळ्याने सुंदर दृश्य पाहतो, छान जेवण करतो. ह्या सगळ्यांचा आपल्या विषय चित्तामध्ये प्रवेश होतो आणि मग नंतर काय होतं की हे विषय चित्तातून निर्माण होतात. म्हणजे एकदा त्यांनी मनामध्ये प्रवेश केला की मग ते तिथे त्याचं ठाण मांडून बसतात आणि हळूहळू काय होतं आपल्याला त्याचं आकर्षण होतं किंवा मग चित्त काय करतं त्या विषयांची आठवण येते. अरे बरेच दिवस झाले आपण जिलेबी खाल्ली नाही. म्हणजे काय झाला तो विषय कुठून निर्माण झाला? आता चित्तातून निर्माण झाला. मग काय करायचं? तर साधकाने मद्रूप होऊन, म्हणजेच आता मद्रूप होणे म्हणजे काय तर माझ्यासोबत एकरूप होणे. म्हणजेच काय तर मी कोण आहे हे समजावून घेऊन ह्या दोन्हीचाही त्याग करावा. कशाचा? चित्ताचा आणि विषयाचा. म्हणजे आता त्यांनी प्रश्न विचारलेला होता एक आणि गाडी कुठे येऊन थांबली? मी कोण आहे ह्या विषयावरती. तर हे मी कोण आहे हे समजावून घेतलं म्हणजे मग त्या दोन्हीचा त्याग करणं शक्य होईल असं भगवंताला इथे म्हणायचं आहे.
तर मग आता आपण इथे मी कोण आहे या विषयाकडे आलेलो आहोत. तर हा मी कोण आहे ह्या विषयावरती इथे 27व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. आणि हाच विषय मांडुक्य उपनिषदामध्ये पूर्णपणे म्हणजे 12 श्लोकांमध्ये हाच विषय तिथे विस्ताराने सांगितलेला आहे. हा 27वा श्लोक आणि मांडुक्य उपनिषद ह्या दोन्हीचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे आपण काही मांडुक्य उपनिषदामधल्या गोष्टी इथे पण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण मांडुक्य उपनिषदाची ओळख होईल. तर इथे काय सांगतायत भगवंत 27व्या श्लोकात, की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सात्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत. म्हणजे आपण जागे असतो. आता मी जागा आहे, तुम्ही जागे आहात, मी बोलतो आहोत, तुम्ही ऐकत आहात, ही जागृती झाली. म्हणजे भौतिक जागृती, आध्यात्मिक नव्हे. त्यानंतर आपण थकून घरी जातो, मग झोपतो. मग झोपेत तुम्हाला पुन्हा राजनबडे स्वप्न देतील, पुन्हा सत्संग ऐकल्यासारखं वाटेल, मग तुम्ही दचकून जागे व्हाल. म्हणजे हे काय झालं? स्वप्न झालं. आणि त्याच्यानंतर गाढ झोप लागेल. सकाळ होईल, कुणीतरी तुम्हाला हलवून हलवून उठेल, तुम्हाला जाग लवकर येणारच नाही. ही झाली सुषुप्ती. ह्या 3 भौतिक स्थिती आहेत ज्याच्यामध्ये आपण मनुष्य देह ह्या 3 स्थितीमधून जात असतो. ह्या 3 स्थिती सोडून चौथी स्थिती कधीच नसते आपल्याला. आपण एक तर जागे असतो किंवा झोपलेले असतो. आणि झोपेमध्ये 2 भाग आहेत. झोपेत एक तर आपण स्वप्न स्थितीत असतो, नाहीतर गाढ निद्रेमध्ये असतो. अशा ह्या 3 स्थिती आहेत. ह्या 3 स्थिती ज्या आहेत मानव जीवनातल्या, ह्या कशापासून बनल्या? तर सात्विक, राजसिक आणि तामसिक हे जे 3 गुण आहेत, त्रिगुण आहेत, हे कशाचे? प्रकृतीचे. तर ह्या 3 गुणापासून आपल्या बुद्धीच्या बनलेल्या त्या काय आहेत? वृत्ती आहेत. आणि जीव ह्या सर्वांचा साक्षी आहे, असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. भगवंत काय सांगतायत? हंस रूपानं त्यांना हा सिद्धांत सांगितला आधी. मग सिद्धांताचं स्पष्टीकरण येईल पुढे, की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या सत्व, रज आणि तम या गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत. आणि ह्या वृत्तींचा जीव हा साक्षी आहे. म्हणजे या वृत्ती म्हणजे आपण नव्हे, आपली जागृत स्थिती म्हणजे आपण नव्हे, आपली स्वप्न स्थिती म्हणजे आपण नव्हे, आपली गाढ झोप म्हणजे आपण नव्हे, तर आपण ह्या सगळ्याचे साक्षी आहोत, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. मग आता इथे हा सिद्धांत नीट आपण समजावून घेण्यासाठी एक कथा ऐकूयात. कथा ऐकायला जरा बरं वाटतं ना, गोष्ट असली अधूनमधून की छान विषय पण समजायला सोपा जातो. तर आपल्या सगळ्यांना जनक राजा माहिती आहे. जनक म्हणजे सीतेचे वडील, म्हणूनच सीतेला जानकी म्हटलं जातं. तर असे हे जनक राजा यांना राजर्षी म्हटलं जातं. म्हणजे ते राजा तर होतेच, पण ऋषी सुद्धा होते. म्हणजे राजा आणि ऋषी, राजा आणि ज्ञानी व्यक्ती असं एक मिश्रण त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांना राजर्षी असं म्हटलं जातं. तर त्यांच्या संबंधीची ही कथा आहे. तर कथा आपण ऐकूयात, की एकदा जनक विश्राम करत बसलेले असताना त्यांना अचानक एक सेवक धावत येतो त्यांच्याकडे. आणि सेवक धावत धावत येऊन म्हणतो, महाराज महाराज, शेजारच्या राज्यानं आपल्या राज्यावरती आक्रमण केलंय आणि हे सगळं अचानक घडलंय. चला लवकर चला. आणि ते समोरचं सैन्य राजधानीपर्यंत येऊन ठेपलंय. जनक ताबडतोब उठतात, चिलखत परिधान करतात, हातात तलवार घेतात, रथावर आरूढ होतात आणि ते राजधानीच्या सीमेपर्यंत पोहोचतात. तर समोरून सैन्य आलेलं असतं शेजारच्या राज्याचं. घनघोर लढाई होते. परंतु त्या घनघोर लढाईमध्ये अगोदरच बेसावध असल्यामुळं आणि समोरच्या राजानं पूर्ण तयारीनं आक्रमण केलेलं असल्यामुळे जनक राजाचा तिथे पराभव होतो. जनक राजाचा पराभव झाल्यानंतर समोरचा राजा ती राजधानी काबीज करतो, राजवाडा काबीज करतो आणि जनक राजाला बंदी बनवलं जातं. जनक राजाला बंदी बनवल्यानंतर तो समोरचा राजा त्याला म्हणतो, हे जनका, हे राज्य आता माझं आहे, परंतु मी तुझ्यावरती दया करून तुला सोडून देतो.
तू हे राज्य सोडून बाहेर निघून जा, तुला या राज्यात थांबण्याचा अधिकार नाहीये. जनक राजा जखमी झालेला असतो युद्धामध्ये, अंगावरती असंख्य घाव असतात, थकलेला असतो प्रचंड युद्धानं. असा हा जनक राजा, ज्याचा रथ मोडलेला आहे, घोडे मेलेले आहेत, सारथी मेलेला आहे, असा हा जनक राजा त्या समोरच्या राजानं हाकलून दिल्यानंतर कसा बसा रडत खडत तिथून त्या राजवाड्यातून बाहेर पडतो. त्याला प्रचंड भूक लागलेली असते, थकवा आलेला असतो, परंतु आता राज्यातले त्याचे प्रजाजन सुद्धा त्याला ओळख देत नाहीयेत. कारण त्यांना भीती वाटते की याला जर आपण आधार द्यावा, आश्रय द्यावा, तर समोरचा राजा त्याची मर्जी आपल्यावरून उतरेल, आपल्यालाही त्याचे भोग भोगावे लागतील. शेवटी राजा असेच पाय ओढत ओढत राज्याच्या सीमेवर येतो. सीमेवर आल्यानंतर तो शेजारच्या राज्यात, दुसऱ्या राज्यात प्रवेश करतो. म्हणजे हा तिसरा वेगळा, आणखीन एक वेगळा राजा आहे, त्याच्या राज्यात प्रवेश करतो. तिथे आल्यानंतर तिथे एक नगर लागतं. त्या नगरात प्रवेश केल्यानंतर आधीच थकलेला, इतका चाललेला, शरीरात प्रचंड भूक, प्रचंड थकवा, अशा वेळेला त्याला असं दिसतं की तिथे एक मनुष्य एका मोठ्या पातेल्यात काही भात किंवा खिचडी तयार करून तिथे लोकांना वाढत आहे. राजाला वाटतं चला आपण आता इथे काहीतरी घेऊया. तिथे खूप भिकारी एका रांगेत उभे असतात. त्या रांगेत राजा जाऊन उभा राहतो आणि ज्या वेळेला प्रत्येक भिकाऱ्याला किंवा भिक्षेकाऱ्याला वाटप होत 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 जनकाचा क्रमांक येतो, नंबर लागतो, त्यावेळेला जनक त्याच्या हातातली कटोरी पुढे करतो आणि असं लक्षात येतं की त्या कटोरीतली सगळी खिचडी संपलेली, त्याला द्यायला काहीच राहिलेलं नसतं. शेवटी तो वाढणारा म्हणतो की हे बाबा, माझ्याकडे तुला द्यायला काही राहिलं नाही, परंतु थोडी खिचडी खरवड म्हणून राहिलेली आहे या पातेल्याला, तो खरवड काढून मी तुला देतो, चालेल का? राजा म्हणाला चालेल. त्यानं तो खरवड खरडून खरडून काढला सगळा आणि त्याच्या कटोरीत वाढला. राजानं कटोरी अशी हातात घेतली आणि एका बाजूला गेला तो की आता हा आपण खावा म्हणून, आणि तेवढ्यात वरून एक कावळा आला आणि त्यानं झडप घातली त्या कटोरीवर आणि राजाच्या हातातली कटोरी पालथी झाली आणि ती जी काही थोडीफार खरवड त्याला मिळालेली होती ती सुद्धा धुळीमध्ये मिसळून गेली. राजाचा संयम सुटला, तो तिथंच कोसळला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि तो तिथे रडू लागला की काय हे माझं दुर्दैव आहे म्हणून. राजा मोठ्यानं रडू लागला आणि तेवढ्यात तिथे कुणीतरी धावत आलं आणि विचारलं, महाराज महाराज काय झालं, आपण का रडत आहात? तो पहारेकरी होता, पहारा देत होता राजाच्या शयन कक्षावर. महाराज काय झालं? राजा खडबडून जागा झाला, डोळे उघडून पाहिलं तर त्याला ते मागाचं कुठलंच दृश्य दिसेना. तो त्याच्या राजमहालात बसलेला होता आणि समोर पहारेकरी उभा होता. म्हणजे राजानं जे काही पाहिलं ते काय होतं? स्वप्न होतं. राजा म्हणतो की ते काय झालं, ते सगळं कुठे गेलं? ते युद्ध, ते लढाई, तो पराजय. पहारेकरी म्हणतो कुठला लढाई, कुठला पराजय? पहारेकऱ्याला काही समजेना. राजा म्हणतो अरेच्या, हे असं कसं झालं? मग मी जे तिथे अनुभवलं ते काय होतं? ते खरं का हे खरं? मी जे इथे बघतोय ह्याला खरं म्हणावं का मी तिथे जे पाहिलं त्याला खरं म्हणावं? कदाचित ते खरं आणि हे स्वप्न नसेल कशावरून? पहा, तो राजर्षी होता, त्यानं ताबडतोब आत्मचिंतन सुरू केलं की ते खरं आणि हे स्वप्न नसेल कशावरून? हे खरं का ते खरं? राजाला पहारेकऱ्याला विचारलं, का रे, हे खरं का ते खरं? पहारेकऱ्याला काही समजेना, तो घाबरून गेला. तो प्रधानाकडे गेला, प्रधानाला बोलवलं. प्रधानजी महाराज काय म्हणतायत बघा. प्रधानजी आले.
प्रधानजीला विचारलं, अरे हे खरं का ते खरं? प्रधानाला काही समजेना. त्यानं राणीला बोलावून आणलं. राणीला विचारू लागला, हे खरं की ते खरं? राणी पण घाबरून गेली. राजा त्याच्या राज्य याच्यात येऊन बसला, राजदरबारात. येणाऱ्या प्रत्येकाला तो हेच विचारू लागला, हे खरं का ते खरं? बाकीची स्टोरी काही सांगेच ना. सगळी कामं बंद पडली. सगळ्या राज्यात ही बातमी पसरली की राजा एकच प्रश्न विचारतोय, हे खरं की ते खरं? आणि त्या नगरामध्ये अष्टावक्र मुनी आलेले होते. आणि आपल्याला माहिती आहे की ते समोर चित्रामध्ये दिसतायत अष्टावक्र मुनी. त्यांचं अंग 8 ठिकाणी वाकडं होतं. तर असे मुनी तिथे आले आणि तिथे मग ते राजाकडे गेले. त्यांच्या प्रजेमधून हा प्रश्न लक्षात आला होता की राजा विचारतोय, हे खरं की ते खरं? मग अष्टावक्र मुनीने मात्र बरोबर ओळखलं की राजाचा प्रश्न काय असणार आहे. राजाला विचारायचंय की मला जे स्वप्नात दिसलं ते खरं आहे का इथे जे डोळ्याला दिसतंय ते खरं आहे? हा राजाचा प्रश्न आहे. आणि मग अष्टावक्रांनी त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. अष्टावक्र तिथे आले. राजाने त्यांना आसन दिलं, त्यांची पादपूजा केली, त्यांच्या पुढे खाली छोटंसं आसन ग्रहण केलं, हात जोडले त्यांना आणि त्यांना विचारलं की हे मुनी, हे खरं का ते खरं? अशा वेळेला अष्टावक्रांनी मोठं मार्मिक उत्तर द्यायला सुरुवात केली आणि ते उत्तर आता आपण लक्षात घेऊया. अष्टावक्र म्हणाले की हे जनका, तू जो पराभव तिथे पाहिला, जो अपमान तिथे पाहिला, जे दुःख तिथे पाहिलं, ते सगळं इथे आहे का? जनकाने काय उत्तर दिलं? नाही, इथे नाहीये ते काही. मग अष्टावक्र म्हणाले, मग ते पण खरं नाहीये. बरं, तू ज्या वेळेला तिथे लढाई केली, भिक्षा मागत होता, त्यावेळेला तिथे तुझं हे राज्य होतं का? राजा म्हणाला, नाही, तिथे हे माझं राज्य नव्हतं. अष्टावक्र म्हणाले, मग याचा अर्थ हे पण खरं नाहीये. काय म्हणतायत अष्टावक्र? ते पण खरं नाही आणि हे पण खरं नाही. प्रश्न काय होता? हे खरं का ते खरं? उत्तर काय आलं? हे पण खरं नाही आणि ते पण खरं नाही. मग आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडेल आणि राजालाही तो प्रश्न पडला की मग काहीच खरं नाही का? हे पण खरं नाही आणि ते पण खरं नाही, मग खरं काय आहे? काहीच खरं नाही म्हटल्यावर मग हा सगळाच भ्रम आहे की काय? मग अष्टावक्र त्याला पुढचा प्रश्न विचारतात की हे राजा, तो पराभव ज्या वेळेला झाला तुझा, त्यावेळेला तू तिथे होतास का? राजा म्हणाला, हो, मी तिथे होतो. मी तो अनुभवला पराभव, मला चांगलं आठवतंय. त्या आठवणीनं आताही माझ्या अंगावर शहारे येत आहेत. अष्टावक्र म्हणाले, ठीक आहे. बरं, मग आता तू जे अनुभवतो आहेस, तर हे अनुभवत असताना तू इथं आहेस का? राजा म्हणाला, हो, मी इथं आहे. मी हा अनुभवतोय, तुम्ही माझ्याशी बोलत आहात आणि मी हा अनुभवतोय. मग मुनी म्हणाले की हे राजा, तू तिथे पण होतास आणि तू इथे पण आहेस, म्हणजे फक्त तूच खरा आहेस. काय सांगितलं? ते स्वप्न इथे नाही आणि हे राज्य तिथे नव्हतं, म्हणून ते स्वप्न पण खरं नाही आणि ते राज्य पण खरं नाही. पण त्या स्वप्नात तू होतास आणि इथे सुद्धा तू आहेस, म्हणजे फक्त तूच खरा आहेस. असं सुंदर उत्तर दिलं आणि बाकी सगळं काय आहे? खोटं आहे. अशा रीतीनं अतिशय सुंदर अशा कथेच्या स्वरूपात अष्टावक्रांनी हे त्यांना उत्तर दिलं. आणि हेच आपण आणखीन थोडस पुढे याच्या बारकाव्यामध्ये जाऊयात. याचं विवरण बघू आता आपण. जनक राजाने 3 अवस्था अनुभवल्या. एक म्हणजे जागृत. जागृतीमध्ये जो अनुभव होतो किंवा अनुभव घेतो तो जागृत पुरुष झाला. स्वप्नामध्ये जो अनुभव घेतो तो स्वप्न पुरुष झाला. आणि झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये जेव्हा कसलाच अनुभव येत नाही, जेव्हा आपल्याला काहीच लक्षात येत नाही, काहीच समजत नाही, ज्या झोपेतून उठल्यानंतर आपल्याला फक्त एवढं आठवतं की माझी खूप छान झोप झाली,
तर तिथे जो असतो त्याला सुषुप्त पुरुष म्हटलेलं आहे. आणि ह्या तिन्हीला जो साक्षी आहे त्याला तुरीय म्हटलेलं आहे. तुरीय हा संस्कृत शब्द आहे आणि ह्या संस्कृत शब्दाचा शब्दशः अर्थ आहे क्रमांक 4. जसं शाळेमध्ये क्रमांक 1, रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3 आणि रोल नंबर 4 असे नंबर पुकारतात शिक्षक. तर अगदी तसा तुरीय हा शब्दाचा अर्थ क्रमांक 4 असा आहे. मग ह्या ज्या 3 स्थिती आहेत, ह्या 3 स्थितीपेक्षा तुरीय स्थिती वेगळी आहे. तर हे आपण थोडंसं समजावून घेऊया. तो तुरीय म्हणजे या 3 स्थितींचा काय आहे? साक्षी आहे. खरं तर या 3ही स्थिती ह्या काय आहेत? ह्या भ्रम आहेत आणि तुम्ही तिथे चौथे आहात. आपण एक उदाहरण बघूया की दिवसा तुम्ही सत्संगाचा अनुभव घेताय, रात्री स्वप्नाचा अनुभव घेता आणि गाढ झोपेत कुणा कसलाच अनुभव नसतो. तिथे मन नसतं, बुद्धी नसते, शरीर नसतं. या 3ही गोष्टी आपल्याला समजतात. तर ज्याला या 3ही गोष्टी समजतात त्याला तुरीय म्हटलेलं आहे. आता हे आपण एका वेगळ्या भौतिक उदाहरणावरून बघूया की आपल्या हातामध्ये अंगठी असते. स्त्रियांच्या हातामध्ये सोन्याची बांगडी असते, गळ्यामध्ये सोन्याचा हार असतो. आता तसं जर पाहिलं तर अंगठीपेक्षा बांगडी वेगळी आहे, बांगडीपेक्षा हार वेगळा आहे. आणि चौथं एक तुमच्या घरामध्ये सुवर्णाची किंवा सोन्याची एखादी वीट किंवा लड असते, तर ती लड वेगळी आहे. आता ह्या अंगठीमध्ये सुवर्ण आहे की नाही? तर आहे. अंगठीमध्ये सुवर्ण आहे. बांगडीमध्ये सुवर्ण आहे की नाही? तर आहे. बांगडीमध्ये सुवर्ण आहे. हारामध्ये सुवर्ण आहे की नाही? तर आहे. हारामध्ये सुवर्ण आहे. पण सुवर्णामध्ये अंगठी आहे का? तर ते सांगता येते. कारण अंगठी मोडून त्याची बांगडी करता येते, बांगडी मोडून त्याचा हार करता येतो, हार मोडून त्याची पुन्हा अंगठी करता येते. म्हणजे अंगठी, बांगडी आणि हार ह्या तिन्हीमध्ये सुवर्ण आहे. परंतु अंगठी म्हणजे सुवर्ण नव्हे. अंगठी हा एक आकार आहे. अंगठी म्हणजे सुवर्ण नाहीये. त्या अंगठीमध्ये सुवर्ण अंगभूत आहे. यालाच आपण काय म्हणतो? भूमिका म्हणतो आपल्या भाषेमध्ये, नाही का? की ते सुवर्ण अंगठीची भूमिका करतंय, ते सुवर्ण बांगडीची भूमिका करतंय, ते सुवर्ण हाराची भूमिका करतंय. परंतु ते सुवर्ण हे सुवर्णच आहे. आपल्याला काय होतं? त्या अंगठीबद्दल, त्या बांगडीबद्दल, त्या हाराबद्दल वेगळ्या वेगळ्या प्रकारची आसक्ती निर्माण होते. असंच एक दुसरं उदाहरण घेऊयात आपण की आपण लहानपणी बालक अवस्थेमध्ये असतो. बालक असताना आपण काय म्हणतो? हा मी आहे. तेच बालक, तेच शरीर पूर्णपणे बदलून जातं आणि तो तरुण होतो. शरीर सौष्ठव असलेला बलदंड असा तरुण होतो. त्याच्यामध्ये ते बालक शोधू जाऊ तर कुठेच दिसत नाही. पण तो तरुण काय म्हणतो? मी तोच आहे. पुढे हा तरुण म्हातारा होतो. तो म्हातारा काय म्हणतो? होय, मी तोच आहे. खरं तर हे शरीर पूर्ण बदलत गेलेलं आहे. परंतु तो माणूस त्याच्या आतला तोच आहे. किंवा भूमिकांच्या दृष्टीने आपण पाहूया की एखादा पती असतो, एखादा भाऊ असतो, एक मुलगा असतो. पती हा भाऊ नाहीये, भाऊ हा मुलगा नाहीये, मुलगा हा पती नाहीये. परंतु हे सगळेजण माणूस आहेत किंवा हे सगळेजण पुरुष आहेत. पती पुरुष आहे की नाही? आहे. भाऊ पुरुष आहे की नाही? आहे. मुलगा पुरुष आहे की नाही? आहे. परंतु पती भाऊ होत नाही, भाऊ मुलगा होत नाही, मुलगा पती होत नाही. म्हणजेच माझ्यातला जो मी आहे, जो माणूस आहे, तो तिन्हीमध्ये कसा आहे? अंगभूत आहे. तसंच ह्या तुरीय स्थितीमध्ये आहे की जागृतीमध्ये तो असतो, स्वप्न स्थितीत तो असतो, सुषुप्त स्थितीत तो असतो. परंतु जागृत पुरुष म्हणजे तो नव्हे. जसं अंगठी म्हणजे सुवर्ण नाही, स्वप्न पुरुष म्हणजे तो नव्हे,
जसं बांगडी म्हणजे सुवर्ण नाही, सुषुप्त पुरुष म्हणजे तो नाही, जसं हार म्हणजे तो सुवर्ण नाही. तर त्या तिन्हीमध्ये जो असतो साक्षी, त्याला तुरीय स्थिती म्हटलेलं आहे. हं? आणि ही बुद्धीमुळं उत्पन्न झालेली बंधनं आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही सगळी काय झालेली आहेत? बंधनं आहेत. हं? आणि ही बंधनं आत्म्याला त्याच्या तिन्ही अवस्थांमध्ये बांधून टाकतात. मग हे जे दुःख असतं आपल्याला, हे दुःख कशाला असतं बरं? हे दुःख पतीला असतं. हे दुःख भावाला असतं. पतीला वाटतं माझी पत्नी माहेरी चालली, त्याला दुःख होतं. भावाला वाटतं माझी बहीण सासरी चालली, त्याला दुःख होतं. मुलाला वाटतं की मला आता आईला सोडून शिकायला परगावी जायचंय, त्याला दुःख होतं. दुःख कुणाला आहे? पती, भाऊ, मुलगा ह्या तिन्ही भूमिकांना दुःख आहे. ह्या भूमिका ज्या वेळेला बाजूला काढून टाकल्या जातात, ज्या वेळेला त्यातला माणूस असतो, मी असतो, शुद्ध मी, तेव्हा त्याला दुःख असतं का? आपण बघूया, एक माणूस असतो. त्याच्याकडे त्याच्या पूजेमध्ये एक मूर्ती असते गणपतीची. त्या मूर्तीपुढे सोन्याची मूर्ती असते आणि त्या मूर्तीपुढे सोन्याचाच एक उंदीर असतो. एकदा काय होतं की तो व्यापारी असतो, त्याला व्यापारात खूप घाटा येतो. तो मोठ्या दुःखानं, मोठ्या कष्टानं तो उंदीर आणि ती गणेशाची मूर्ती सोन्याची असल्यामुळे ती मोडायला सोनाराकडे घेऊन येतो. भक्तिभावाने जातो. तो म्हणतो सोनाराला की मला हा गणपती तुम्हाला विकायचा आहे, याचे काय द्याल तुम्ही मला? सोनार घेतो गणपती, त्याचं वजन करतो, किंमत सांगतो. बरं, मग ठीक आहे, आता हे उंदीर आहे, याची काय किंमत देणार? उंदराचं वजन करतो, उंदराची किंमत सांगतो. हा म्हणतो असं कसं काय? गणेश महाराज आहेत, गणेशाची पण तीच किंमत आणि तो बारीकसा उंदीर, त्याला पण तोच भाव. गणेशालाही तोच भाव आणि उंदरालाही तोच भाव, असं कसं? गणेश तर देव आहे, त्याला जास्त मिळायला पाहिजे ना. शक्य आहे का ते? नाही. सोनाराच्या दृष्टीनं गणपती आणि उंदीर दोन्ही काय आहे? दोन्ही सारखंच आहे. गणपती कुणासाठी आहे? गणपती त्या भक्तासाठी आहे. त्या व्यापाऱ्यासाठी तो गणपती आहे. परंतु सोनारासाठी तो गणपती आहे का? नाही, ते सोनं आहे. तसं आपल्यातल्या मीसाठी हा पती नाहीये, हा भाऊ नाहीये, हा मुलगा नाहीये. जसा सोनार आला, तो उंदीरही नाही आणि तो काय नाहीये? गणपती पण नाहीये. त्याच्यासाठी फक्त सोनं आहे. तसं आपल्यासाठी ज्या वेळेला आपण फक्त तुरीय स्थितीमध्ये असतो, ह्या भूमिकांपासून, ह्या आकारांपासून आपण बाजूला जातो, त्यावेळेला ते दुःख शिल्लक राहत नाही. पुढे 28वा श्लोक आहे. आता ह्यामध्ये आपण थोडंसं मांडुक्य उपनिषदामधलं थोडंसं उदाहरण किंवा त्यातला थोडासा भाग इथे रिलेट केला होता. आता आपण श्लोकाकडे येऊया पुन्हा. तर आता आपण श्लोक आणि उपनिषद असं दोन्ही घेऊन साथीनं जाणार आहे. तर पुढे 28व्या श्लोकामध्ये म्हणतात की हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेलं बंधन आहे. जागृती, सुषुप्ती, स्वप्न हे बुद्धीमुळे उत्पन्न झालंय आणि ते काय करतं? आत्म्याला ह्या तिन्ही अवस्थांमध्ये बांधून टाकतं. आपल्याला खरंच वाटतं की हा मी आहे, हा स्वप्न, हे जागृत स्थिती आहे ना, ही जागृत स्थिती म्हणजेच मी आहे. मी पाहिलेलं स्वप्न खरं होतं. अशी स्वप्न मला का पडतात? ही पडायला नाही पाहिजे किंवा स्वप्न पडलेलं खरं होईल का? व्हायला पाहिजे किंवा व्हायला नको. हे सगळं बंधन आहे. म्हणून साधकानं तुरीय अवस्था स्वरूप माझ्यामध्ये राहून, म्हणजे चौथी अवस्था, त्या चौथ्या अवस्थेत माझ्यामध्ये राहून बुद्धीचं बंधन तोडावं. त्यामुळे विषय व चित्त ह्या दोन्हीचाही परस्पर संबंध तुटतो. काय करावं? बंधन तोडावं. आता तुरीय स्थितीला जरी चौथी स्थिती म्हटलं तरी खरंच ती चौथी आहे का? तर ती चौथी नाहीये, ती एकमेव आहे. बांगडी पण खोटी आहे आणि हार पण खोटा आहे. खरं सत्य आहे ते काय आहे? सत्य आहे ते फक्त सुवर्ण आहे. तसंच
सत्य हे आहे ही तुरीय अवस्था फक्त सत्य आहे. तर ह्या तुरीय अवस्थेमध्ये राहून बुद्धीचं बंधन काय करायचं? तोडायचं. का तोडायचं? कारण त्या बुद्धीमुळे काय होतं? त्या 3 अवस्थांमध्ये माणूस बांधला जातो. म्हणजे मग विषय आणि चित्ताचा परस्पर संबंध तुटेल. इथं उत्तर दिलं हंसाने त्या 4ही सनकादिकांच्या प्रश्नाचं. त्यांनी प्रश्न काय विचारला होता? विषय आणि चित्त ह्याचा परस्पर संबंध कसा तोडायचा? विषयामध्ये चित्त आहेत आणि चित्तामध्ये विषय आहे. मनामध्ये वासना आहे, वासनेमध्ये परत मन धाव घेत आहे. याचा परस्पर संबंध कसा तोडायचा? तर त्यांनी सांगितलं तुरीय अवस्थेमध्ये राहून हा संबंध तुटू शकतो. पुढे 29व्या श्लोकात मग बुद्धीचं बंधन कुठून येतं? तर मी आणि माझं ह्या अहंकारामुळे बंधन निर्माण होतं. त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो. म्हणून हे जाणणाऱ्याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेत असावं. काय काय सांगितलं इथं? की अहंकारामुळे बंधन निर्माण होतं हे जाणून घ्यावं. आणि म्हणूनच आपल्याला SSY क्लासमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? की अहंकारावरती सगळा आपला धडा आहे. हु आय एम. तसंच गीतेची सुरुवात पण कुठे आहे? त्याच श्लोकावरती आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये मी कोण आहे हा उपदेश सांख्ययोगामध्ये भगवंत श्रीकृष्ण करतात. तेच इथं आलंय की मी आणि माझं याच्यामुळे बंधन निर्माण होतं, सच्चिदानंद रूपाचा लोप होतो. तर हे एकदा आपण जाणलं ना की मग काय केलं पाहिजे? मग विरक्त झालं पाहिजे. म्हणून इथे 2 गोष्टींना 2 रंग दिलेत. पहा, वाक्य एकच आहे पण 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला आधी जाणून घ्यायचं आहे की बंधन का निर्माण होतं? तर मी आणि माझं असं म्हणण्यामुळे बंधन होतं. तर हे जाणायचं, अहंकाराचा त्याग करायचा आणि मग विरक्त व्हायचं आणि विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेमध्ये आनंदामध्ये राहायचं. आता मांडुक्य उपनिषदातला ह्या संदर्भातलाच आपण अतिशय महत्वाचा श्लोक बघूया. शंकराचार्यांनी एका ठिकाणी एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की जी 11 उपनिषद आहेत, त्या 11 उपनिषदांमध्ये जर मला कुणी विचारलं की महाराज मला 11 मधलं फक्त एकच उपनिषद वाचायचं आहे, तर मी सांगेन की मांडुक्य उपनिषद वाचा. बाकीची उपनिषद नाही वाचली तरी चालतील. हे स्वतः शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. त्या अर्थाचा एक श्लोक उपलब्ध आहे. मग त्यानंतर असं म्हटलं जातं की मांडुक्य उपनिषद किती श्लोकांचं आहे? फक्त 12 श्लोकांचं आहे. मग त्या 12 श्लोकांमधला 7वा श्लोक ह्या त्या संपूर्ण मांडुक्य उपनिषदातला सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. म्हणजे पहा, सगळ्या वेदांचं सार म्हणजे उपनिषद आहेत. सगळ्या उपनिषदांचं सार म्हणजे मांडुक्य उपनिषद आहे. आणि संपूर्ण मांडुक्य उपनिषदाचं सार म्हणजे आता हा श्लोक आहे जो आता तुमच्या पुढे येणार आहे. तुम्हाला उत्सुकता वाटत असेल ना, असं काय आहे या श्लोकामध्ये, काय असेल? खूप सुंदर श्लोक आहे आणि गोड पण आहे. न अंतः प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम न उभयत प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम न अप्रज्ञम अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेश्यम एक आत्म प्रत्ययसारम प्रपंच उपशमम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः. असा हा एवढा मोठा श्लोक आहे. हा सगळा विग्रह करून लिहिलेला आहे. मूळ श्लोक असा विग्रहामध्ये नाहीये. आपल्याला वाचायला सोपा जावा म्हणून आपण तो विग्रहामध्ये लिहिलाय. तर शेवटचं वाक्य काय आहे? चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः. तो आत्मा आहे. म्हणजे आत्मा काय आहे ह्याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आलेलं आहे. तर आपण हा श्लोक थोडासा अजून पुढे जाऊन बघूया. तर पहिलं वाक्य आहे न अंतः प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम न उभयतः प्रज्ञम. आपण त्याचा अर्थ समजावून घेऊ. तर तुम्ही कोण नाही आहात ते अगोदर सांगताय. मांडुक्य उपनिषद 7व्या श्लोकामध्ये काय सांगताय? न अंतः प्रज्ञम, तुम्ही स्वप्न पाहणारे नाही आहात. अंतः म्हणजे आतील प्रज्ञा. आतील प्रज्ञा म्हणजे कुठली? की जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये असता, तुम्ही झोपे गेलात, आता बाह्य प्रज्ञा तुमची झोपी गेली,
तुम्हाला काही कळत नाहीये, हळूच कुणी येऊन कपाळावरून हात फिरवला, समजेल का? नाही समजणार, कारण बाह्य प्रज्ञा काय झालेली आहे? झोपी गेलेली आहे. पण अंतःप्रज्ञा जागी आहे, म्हणून तुम्ही स्वप्न पाहतात. पण इथे ऋषी काय सांगतायत? न अंतःप्रज्ञम, तुम्ही ती स्वप्न पाहणारे पण नाही आहात. न बहिष्प्रज्ञम, तुम्ही ते जागे असलेले पण नाही आहात. तुमची जी प्रज्ञा आहे, ज्याला समजतं की कपाळावरून हात फिरवला की हा समजतंय कुणीतरी मला स्पर्श केलाय, ती प्रज्ञा सुद्धा तुम्ही नाही आहात. न अंतःप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम न उभयतः प्रज्ञम, या दोन्हीचं जे मिश्रण असतं ती अवस्था पण तुम्ही नाही आहात. आपण समाधी अवस्थे अभ्यासाला बसतो त्यावेळेला आपल्याला इनिशिएशनच्या दिवशी गुरुजी सांगतात की समाधीला बसल्यानंतर तुम्ही स्वप्नात होता का? नाही. तुम्ही जागे होता का? तर जागे पण नव्हता. थोडंफार स्वप्न पाहिल्यासारखं तरळून जात होतं, थोडी थोडी जाग पण येत होती, कुठे खुट्ट वाजलं तर समजत पण होतं. म्हणजे ती झाली दोन्हीची मिश्र अवस्था. तर तुम्ही ते आहात का? तर तुम्ही ते पण नाही आहात. ही जी मिश्र अवस्था आहे, ज्याचा अनुभव आपण मेडिटेशन मध्ये घेतो, ती मिश्र अवस्था पण तुम्ही नाही आहात. न उभयतः प्रज्ञम न प्रज्ञान घनम. प्रज्ञान घनम म्हणजे काय? सुषुप्ती, की ज्या वेळेला तुम्हाला गाढ झोप लागलेली असते, चोर येतो, दार फोडतो, सगळे कपाट उघडतो, चोरी करून घेऊन जातो, तुम्ही गाढ झोपलेले असता, घोरत असता, तुम्ही काही समजत नाही. न प्रज्ञान घनम, आपण म्हणतो ना घनदाट अंधकार. घन हा शब्द कसा आहे? घन हा शब्द त्याची घनता दाखवणार आहे, की तुम्ही सुषुप्त पण नाही आहात, प्रज्ञान घन पण नाहीये. न प्रज्ञम न अप्रज्ञम. प्रज्ञम म्हणजे काय? जाणणारे. म्हणजे ह्या सगळ्याला जो जाणणार आहे, म्हणजे अंतप्रज्ञा, बहिष्प्रज्ञा, उभय प्रज्ञा आणि प्रज्ञान घनम, ह्या ज्या 4 स्थिती आहेत, त्या 4 स्थितींना सुद्धा जो जाणणार आहे, ते सुद्धा तुम्ही नाही आहात. न अप्रज्ञम, जो काहीच जाणू शकत नाही, असा जो समजा दगड आहे, तर दगडाला कसली जाणीव असते का? तर नाही. तर तुम्ही देव पण नाही आहात आणि तुम्ही दगड पण नाही आहात. किती सुंदर श्लोक आहे ना? न अंतःप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम न उभयतः प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम न अप्रज्ञम. मग काय आहात तुम्ही? पुढे सांगतात अदृश्यम, 5 ज्ञान इंद्रियांनी न जाणता येणारा. कसं आहे की पंच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख करायचा असला ना, की उपनिषदांमध्ये फक्त दृष्टीचा उल्लेख केला जातो. तर अदृश्यम म्हणजे 5ही सेन्सेसच्या पलीकडचे तुम्ही आहात. तो जो आत्मा आहे, तो डोळ्याला दिसणारा नाहीये, नाकानं वास घेता येण्यासारखा नाही, स्पर्श करता येण्यासारखा नाही, कानानं ऐकता येण्यासारखा नाही, जिभेनं चव घेता येण्यासारखा नाही. तो अदृश्यम आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे. अव्यवहार्यम, त्याचा व्यवहार होऊ शकत नाही. त्याला तुम्ही कुणाला देऊ शकत नाही, कुणाकडून घेऊ शकत नाही. देणं आणि घेणं हा झाला व्यवहार. तुमचा आत्मा तुम्ही कुणाला देऊ शकत नाही, दुसऱ्याचा तुम्हाला घेऊ शकत नाही. म्हणजे तो व्यवहार करण्याच्या पलीकडचा आहे. अग्राह्यम, अग्राह्यम म्हणजे काय? तो 5 कर्मेंद्रियाच्या पलीकडचा आहे. आपल्याला जी 5 कर्मेंद्रिय आहे, तर ही जी कर्म इंद्रिय आहे, तर त्याच्या तो पलीकडचा आहे. त्याला हात लावता येत नाही, उचलता येत नाही, खाली ठेवता येत नाही. अलक्षणम, त्याची कुठलीही लक्षणं दिसत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू अणुरेणूपासून बनलेली असते. आता हे अणुरेणू सगळे शास्त्रज्ञ सांगतात, पण डोळ्याने कधी पाहायला का आपण अणू आणि रेणू? नाही पाहिलं. बरं, आपण एक अणूचं उदाहरण घेऊ, रेणू बाजूला ठेवू. तर ह्या अणूच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात गोल, असं शास्त्रज्ञ सांगतात. कुणी पाहिलंय का डोळ्याने इलेक्ट्रॉनला गोल फिरताना? सूक्ष्मदर्शकातून सुद्धा दिसत नाही ते फिरताना, पण त्याची लक्षणं आहेत. त्या लक्षणावरून त्यांनी, शास्त्रज्ञांनी ओळखलं की हा असा असा अणू असणार आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 भाग त्याच्या मध्यभागी असणार आहेत आणि त्याच्या 4ही बाजूला इलेक्ट्रॉन्स फिरत असणार आहेत. हे कशावरून ओळखलं? ही लक्षणावरून ओळखलं. पण आत्मा हा अलक्षणम आहे. पुढे काय म्हटलंय? अचिंत्यम, त्याच्याबद्दल विचारही करता येत नाही.
तुम्ही त्याच्याबद्दल विचार पण करू शकत नाही. म्हणजे आपण जो विचार करतो तो तोकडा आहे. अव्यपदेशम, त्याला नाव देता येत नाही. अव्यपदेशम या शब्दाचा अर्थ काय की नाव देणं. उदाहरणार्थ त्याला तुम्ही आत्मा पण म्हणू शकत नाही, त्याला तुम्ही गणेश म्हणू शकत नाही, रमेश म्हणू शकत नाही, राजू म्हणू शकत नाही, त्याला तुम्ही नाव सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे काय काय पाहिलं आपण इथे? अव्यपदेशम, अव्यवहार्यम, अग्राह्यम, अलक्षणम, अचिंत्यम, अव्यपदेशम. मग तुम्ही कोण आहात? तर आता त्याचं सकारात्मक उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. मांडुक्य उपनिषदानं काय सांगितलंय? एक आत्म प्रत्यय सारम. तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? एक आत्म प्रत्यय सारम. म्हणजे आता हे सगळे जोड शब्द होते, आपण वेगळे वेगळे केले. एक म्हणजे एकमेव, आत्म म्हणजे मी. आत्म या शब्दाचा अर्थ मी. प्रत्यय, प्रत्यय म्हणजे काय? अनुभव येणे, फिलिंग होणे. सारम, सारभूत, इसेन्स. सगळ्याचा, ह्या सगळ्या सृष्टीचा जो काही इसेन्स आहे त्याचा प्रत्यय घेणारं, एकमेव प्रत्यय घेणारं जे तुमचं आत्मस्वरूप आहे, एकमेव मीचा अनुभव देणारं जे सारभूत तत्व आहे. पुन्हा काय म्हटलंय? प्रपंच उपशमम शांतम शिवम अद्वैतम. प्रपंच, आता प्रपंच म्हणजे काय? आपल्याला वाटतं बायको, 2 मुलं आणि माझे आई वडील म्हणजे माझा प्रपंच. प्रपंचचा अर्थ तसा नाही. प्रपंच मध्ये पंच हा शब्द आहे. पंच म्हणजे काय? हे पंचमहाभूत. ह्या पंचमहाभूतापासून जे जे निर्माण होतं ते सगळं प्रपंच आहे. तुम्हाला दिसणारी सगळी सृष्टी म्हणजे काय आहे? प्रपंच आहे. फक्त आपली बायका मुलं म्हणजे प्रपंच नाहीये. ही सगळी आपल्या आजूबाजूला दिसणारी पंचमहाभूताची सृष्टी म्हणजे काय आहे? प्रपंच आहे. उपशमम, त्याचा उपशम होणं म्हणजे शेवट होणं. ह्या सगळ्या पंचमहाभूतांचा जिथे शेवट होतो म्हणजे ते नाहीसे होतात, ते म्हणजे आत्मस्वरूप नाहीये. शांतम शिवम अद्वैतम, ते शांतीपूर्ण आहे, ते शिव आहे म्हणजे आनंदपूर्ण आहे. आणि अद्वैत आहे, ते दोन नाहीतच. अद्वैत म्हणजे काय? जे दोन नाही ते. म्हणजे काय सांगितलं त्यांनी आत्मस्वरूपाचं? की ते एकमेव आहे, मीचा अनुभव देणारा आहे, ते सारभूत तत्व आहे, ते ह्या सगळ्या प्रपंचाचा शेवट आहे, ते शांतीपूर्ण आहे, ते आनंदपूर्ण आहे आणि ते अद्वैत आहे. चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः. ज्याला चौथं समजलं जातं पण वास्तवात ते चौथं नाहीये, ते एकमेव आहे. परंतु समजून घेण्यासाठी म्हणून त्याला चतुर्थम मन्यन्ते, त्याला चौथं समजलं जातं. स आत्मा, तो आत्मा आहे. स विज्ञेयः, त्याला जाणून घेतलं पाहिजे. काय सांगितलंय? स आत्मा स विज्ञेयः, तो आत्मा आहे आणि त्याला जाणलं पाहिजे. अशा रीतीनं हा मांडुक्य उपनिषदातला 7वा श्लोक संपूर्ण सगळ्या वेदांचं सार, उपनिषद आणि सगळ्या उपनिषदांचं सार म्हणजे हा श्लोक आहे. की त्या आत्म्याला जाणलं पाहिजे. तर त्या स्वला जाणणं म्हणजे अध्यात्म आहे. कुठे जाणं, हिमालयात जाणं, बद्रीनाथला जाणं, ऋषिकेशला जाणं, काशीला जाणं, हा स्वला जाणण्याचा उपाय नाहीये. स्वला आपल्याला बुद्धीपासूनच जाणावं लागेल, त्याला ज्ञानापासूनच जाणावं लागेल. आणि म्हणून भगवंत आपल्याला गीतेमध्ये सांगतात की ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. का? कारण ते ज्ञान तुम्हाला स्वचं खरं ज्ञान देणार आहे. त्या आत्म्याचं ते जी जाण करून आपल्याला घ्यायची ती ज्ञानयोगामधून होणार आहे. आता असंच एक अनुभवानंदांच्या व्याख्यानातलं एक स्पष्टीकरण मला खूप आवडलं म्हणून ते मी इथे घेतलं. की त्या आत्मस्वरूपापर्यंत जाताना आपल्याला अगोदर काय काय दिसतं बघा. आपल्या समोर विषय असतात. उदाहरणार्थ तुमच्या समोर प्लेट आहे आणि त्या प्लेटमध्ये जिलेबी ठेवलेली आहे. आता जिलेबी हा विषय झाला. ही जिलेबी तुमच्या हातातून हिसकावून कोणीतरी घेऊन गेला. तुमच्या समोरचा विषय किंवा जिलेबी काढून नेली
त्याच्यामुळे जिभेची काही हानी झाली का हो? जिभेची काहीच हानी झाली नाही. म्हणजे विषयापेक्षा जीभ ही सूक्ष्म आहे. विषय गेला त्यामुळे जिभेची काही हानी झाली नाही. जसं रंग काढून टाका, डोळे जसेच्या तसे असतात. पण आता समजा जर आपण इंद्रिय काढली तर मनाची हानी होते का? समजा एखादं आजारपण आलं आणि त्याच्यामध्ये आपले डोळे गेले. आता हे डोळे गेले तरी डोळे गेले म्हणून मनाची काही हानी झाली का? तर नाही. मनाची कार्यक्षमता जशीच्या तशी आहे. आता मन, हे जर मन काढलं तर बुद्धीची हानी होते का? बुद्धीची काही हानी होत नाही. एखादा माणूस अनकॉन्शियस होतो, पण अनकॉन्शियस जरी झाला तरी म्हणजे त्याचं मन काम करत नसलं तरी त्याची बुद्धी तिथे जागेवर असते. आणि ही जी बुद्धी आहे ही जर बुद्धी काढली तर चेतनेची काही हानी होते का? उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये डोळे आहेत, त्यानंतर ही इंद्रिय आहेत, ही काढली, मन समजा आपलं अनकॉन्शियस झालं, आपला मेंदू पण काम करेल असा झाला, तरी सुद्धा चेतना असते आपल्या शरीरामध्ये. डॉक्टर म्हणतात की हा पेशंट ब्रेन डेड आहे, याचं संपूर्ण हृदय चांगलं आहे, संपूर्ण शरीर धडधड करतंय, आणखीन 50 वर्षे जगू शकतो असा बेडवर ठेवून, पण उपयोग नाही. त्याची चेतना जागी आहे पण त्याचा उपयोग नाहीये. म्हणजे चेतनेची हानी होत नाही. आणि ती चेतना जरी काढून घेतली तरी त्या चैतन्याची हानी होत नाही. आणि ते चैतन्य म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे असं विषयातून इंद्रियाकडे, इंद्रियातून मनाकडे, मनातून बुद्धीकडे, बुद्धीच्या पाठीमागे चेतना आणि त्या चेतनेच्या पाठीमागे ते चैतन्य किंवा तो आत्मस्वरूप. आता आपण पुन्हा एकदा आपल्या भगवंताच्या आणि हंस रूपानं उपदेश देत आहेत त्या उपदेशाकडे येऊया. तर 30व्या श्लोकात ते म्हणतायत की मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीने नाहीसा करत नाही. पहा, हा अनेकत्वाचा भ्रम आहे की जागेपण, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 वेगळ्या स्थिती आहेत असं आपल्याला वाटतं. ह्या 3 स्थितीमध्ये मी वेगळा आहे. तर हा जो अनेकत्वाचा भ्रम आहे तो युक्तियुक्तीनं नाहीसा केला पाहिजे. तोपर्यंत तो जागृत असूनही अज्ञान निद्रेत झोपलेला समजावा. जोपर्यंत मी स्वतःला ह्या भूमिका म्हणजे मी आहे असं समजतो, तोपर्यंत मी जागा असूनही झोपलेला आहे. आता आपण सगळेजण जागृत आहोत पण हे झोपलेलंच असल्यासारखं आहे. म्हणून गीतेमध्ये तो सुंदर श्लोक आहे पहा की जिथे सामान्य लोक जागे असतात तिथे मुनी झोपलेला असतो आणि जिथे मुनी जागा असतो तिथे सामान्य झोपलेले असतात. तर त्याचा अर्थ इथे रिलेट होतो पहा की मी हिंदू आहे, मी पुरुष आहे, ह्या ज्या आपल्या सगळ्या ओळखी आहेत, ह्या सगळ्या ओळखी जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये घट्ट आहेत तोपर्यंत आपण जागृत असूनही अज्ञानी आहोत किंवा झोपलेलेच आहोत. तर त्याचं हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखंच आहे. तुम्ही स्वप्नात पण जागे असता पण त्या जागेपणाला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. मी असं ठरवलं की आता आपल्याला इथून पुढे स्वप्न पडली नाही पाहिजेत. आपण स्वप्न पडायला लागली की आपण जाग व्हायचं. मग एकदा काय झालं, स्वप्न पडलं. स्वप्न पडत असताना मी स्वप्नात खात्री करून घेत होतो, हा हे नक्की स्वप्न नाहीये ना, मी नक्की जागा आहे ना, ही खरी गोष्ट आहे बरं का. मी स्वतःची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होतो आणि ते स्वप्न पूर्ण झालं आणि थोड्या वेळाने मला जाग आली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी स्वप्नातच ती खात्री करून घेत होतो की मी जागा आहे म्हणून. म्हणजे माझं ते स्वप्नातलं जागेपण, माझं ते जागेपण स्वप्नातलं जागेपण होतं. मी ती खात्री करून घेत होतो. मला स्वप्न नको होती म्हणून मी जागेपणाची खात्री करत होतो, पण ती जागेपणाची खात्री करून घेण्याचंच एक स्वप्न मला पडलं. तसंच आपलं खरोखरचं जे जागेपण आहे ते सुद्धा त्या स्वप्नातल्या जागेपणासारखे जोपर्यंत आपण आपल्यातल्या मीला ओळखत नाही. आपण जोपर्यंत आपल्यातल्या मीला समजतो की हा मी आहे म्हणून, ज्या आपण ओळखी जोडून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ओळखी म्हणजेच मी असं जोपर्यंत समजतो तोपर्यंत ते निरर्थक आहे.
मिथ्या होय, असं 30व्या श्लोकामध्ये अतिशय स्पष्ट रीतीनं हंसाच्या रूपानं भगवंत उपदेश करत आहेत. आता आपण थोडं आणखी स्पष्टीकरण बघू की निद्रा, स्वप्न आणि जागृतीचे खरे अर्थ काय. हे जे अर्थ पाहिले हे आपण भौतिक अर्थ पाहिले, पण थोडेसे आध्यात्मिक अर्थ पण बघू आपण त्याचे. तर निद्रा म्हणजे स्वतःला न समजणं म्हणजे निद्रा आहे. की मी कोण आहे हे जर आपल्याला समजत नसेल, जाणीव आपण करून घेत नसू, तर आपण निद्रेत असल्यासारखं आहे. स्वप्न म्हणजे काय, की स्वतःला चुकीचं समजणं. मी पुरुष आहे, मी हिंदू आहे, मी भारतीय आहे, हे चुकीचं समजणं म्हणजे स्वप्न झालं. आणि जागृती म्हणजे काय, खरं जाग होणं म्हणजे काय, की तुरीय स्थितीमध्ये येऊन, म्हणजे ती जी चौथी स्थिती आहे त्यात ओळखून घ्यायचं, हा मी ती अंगठी पण नाहीये, मी तो हार पण नाहीये, हे तीनही दागिने मी नाहीये, परंतु ते सोनं ते त्या तिन्ही मध्ये आहे. तर तसंच तुरीय स्थितीमध्ये राहून ह्या जगाच्या नाटकामध्ये काम करणं म्हणजे जागं तर राहायचं, पण जागं राहून काय करायचं, ह्या सगळ्या भूमिका पूर्णपणे वठवायच्या. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही. म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचे सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रम धर्म आणि त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्म हे सर्व खोटं आहे. भगवंताचा उपदेश चालूच आहे, आपण इकडे तिकडे अधूनमधून जाऊन येतोय विषय समजावून घेण्यासाठी. तर भगवंत काय सांगतायत, वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाहीये. म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सगळ्या क्रिया जशा खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचे, कुणाचं सांगितलंय, ज्ञानी माणसाचं नाही, आपण ज्ञान घेतलेलं आहे. तर अज्ञानी माणसाचं खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्ण, आश्रम, धर्म, त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गासारख्या गती आणि ते त्या गती मिळवण्यासाठीची कर्म हे सगळं खोटं आहे. कुणासाठी, अज्ञानी माणसासाठी. परंतु ज्ञानीसाठी, जर तो माणूस तुरीय स्थितीमध्ये राहून जर हे करत असेल, तर त्याच्यासाठी ही सगळी लीला आहे. जो बाल्य, तारुण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेत त्यासारख्या वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो. आपण जागे असताना काय करतो, बालपणाचा अनुभव घेतो, तरुणपणाचा घेतो. म्हणजे वारंवार बदलणारा देह आहे. हा देह कसा आहे, तर वारंवार बदलणारा आहे. आणि ह्या बदलणाऱ्या देहाला आपण काय करतो, इंद्रियाच्या साहाय्याने जागृतीत उपभोगतो. स्वप्नात काय करतो, मनाने उपभोगतो. जागृतीत इंद्रियांनी उपभोगतो आणि झोपेमध्ये मनाने उपभोग घेतो. आणि गाढ निद्रेच्या वेळेला हे सगळे विषय तो काय करतो, आवरून ठेवतो. तोच 32वा श्लोक पुढे चालू आहे. अशा प्रकारे ह्या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा जो साक्षी आहे, इंद्रियांचा स्वामी आहे, चेतन आत्मा एकच आहे. ज्यानं स्वप्न पाहिलं, जो गाढ झोपला होता, तोच मी जागा आहे, यावरून आत्म्याची एकता सिद्ध होते. स्वप्न पाहणारा तोच आहे, झोपलेलाही तोच आहे, जागाही तोच आहे. याचा अर्थ या सगळ्यामध्ये एकच सुवर्ण सगळ्यामध्ये जसं व्यापून आहे, तसा एकच आत्मा सगळ्यामध्ये व्यापून आहे. 33व्या श्लोकात सांगतात, मनाच्या या तीन अवस्था गुणामुळे झाल्या असून त्या माझा पगडा असलेल्या मायेमुळे माझ्यामध्ये कल्पिलेल्या आहेत. पहा, त्यांच्या पुढे 4 मुनी बसलेले होते, सनकादिक. आणि सनकादिक मुनींना हंस रूपानं स्वतः भगवंत हे ज्ञान देत आहेत. त्यामुळे हे सगळं थोडक्यात आहे. भगवद्गीतेमध्ये हे सगळं ज्ञान 18 अध्यायामध्ये अतिशय विस्तारित स्वरूपात आहे. त्यामुळे इथे थोडक्यात आहे की मनाच्या 3 अवस्था गुणामुळे झाल्या, आपण त्रिगुण पाहिलेले आहेत, आणि त्यामुळे त्या माझ्यामध्ये कल्पिलेल्या आहेत. असा तुम्ही काय करा, निश्चय करा. सगळ्या संशयाचा आधार असलेला अहंकार,
हा अहंकार सगळ्या संशयांचा आधार आहे. मग त्याला कसं नाहीसं करायचं, तर अनुमान, प्रमाण आणि संतांचे उपदेश यापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानरूपी खड्गाने त्याला छिन्न विछिन्न करा. हीच भाषा भगवद्गीतेमध्ये आहे की हे अर्जुना, तू हा काम खूप खादाड आहे, याला तू बळेच मारून टाक, असं म्हटलेलं आहे. तसंच इथे काय म्हटलेलं आहे की यापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानरूपी खड्गानं, तर ज्ञानरूपी तलवार कोणती आहे? ज्ञानरूपी तलवार अनुमान. तर आपल्याला अंदाज बांधावा लागणार आहे काही गोष्टींचा, काही गोष्टींचा आपल्याला प्रमाण पण मिळणार आहे आणि काही गोष्टीमध्ये संतांचा उपदेश पण आपल्याला खरा मानला पाहिजे. तर ह्याच्या साह्यानं, तिन्हीच्या साह्यानं काय करायचं आपल्याला, तर ह्या अहंकाराला छिन्न विच्छिन्न करायचं आणि आपल्याच हृदयात स्थित असलेल्या मज परमात्म्याचं भजन करा. पुढे 34व्या श्लोकात सांगतायत, हे जग हा मनाचा खेळ आहे, भास आहे. आलात चक्राप्रमाणे ते अतिशय चंचल आहे. तर आलात चक्र म्हणजे काय? आपण जशी हातामध्ये उदबत्ती घेऊन गोल 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 फिरवली की आपल्याला काय दिसतं? अग्नीचं वर्तुळ दिसतं ना, त्याला आलात चक्र म्हणतात. अध्यात्मामध्ये तो एक जसा रज्जू सर्प हा एक दृष्टांत आहे, तसा आलात चक्र हा एक दृष्टांत आहे. खरं तर ते चाक तिथे नाहीये, पण ते आपल्याला अग्नीचं चाक असल्यासारखं वाटतं. तसंच हे जग हा सुद्धा काय आहे, त्या आलात चक्राप्रमाणे एक भास आहे. ते दिसणारं असल्यामुळे नाशवंत आहे. दिसणारी प्रत्येक गोष्ट नाश पावते किंवा तिला अंत आहे. ह्या दृष्टीनं याच्याकडे पाहावं. ह्या जगाकडे कसं पाहायचं की नाशवंत आहे म्हणून त्याच्याकडे पाहायचंय. हा श्लोक पुढे अजून सुरू आहे की विज्ञान म्हणजे एक परमात्माच जणू अनेक रूपानं प्रकाशित झाल्यासारखा दिसतो. की परमात्मा एकच आहे पण अनेक रूपांनी तो प्रकाशित होतो. जसं की एक मटका असतो, माठ. त्या माठामध्ये तुम्ही एक दिवा ठेवा आणि त्या माठाला अनेक छिद्र पाडा. बाहेरून काय दिसेल की अनेक छिद्रांमधून येणारा प्रकाश हा अनेक दिव्यांसारखा दिसेल. तसंच तो एकच परमात्मा अनेक रूपानं प्रकाशित झाल्यासारखा दिसतो, त्याला विज्ञान म्हणायचं. गुणांचं कार्य म्हणून हा जो 3 प्रकारचा भेद दिसतो, 3 प्रकारचा भेद कुठला? स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती. ही त्याचीच माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे. म्हणून साधकानं हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावं आणि आत्मानंदात मग्न असावं. आता इथून पुढचा जो उपदेश आहे ना, तो सिद्धांसाठी, साधकांसाठी, संतांसाठी अशा पद्धतीचा आहे. आपण याला शब्दशः अर्थ न घेता आपण त्या स्थितीमध्ये जायचं आहे. उदाहरणार्थ काही न करता स्वस्थ राहावे म्हणजे सगळे उद्योग सोडून सगळं भिक्षा मागे शांत राहायचं असं नाहीये. तर नॉन डुईंगच्या स्थितीमध्ये जायचं किंवा आकर्माच्या स्थितीमध्ये जायचं आणि आत्मानंदामध्ये मग्न असावं. व्यवहारासाठी कधी काही दिसलं तरी हे खरं नाही असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही. शरीर असेपर्यंत स्मरणरूप संस्कार मात्र राहतील. तर व्यवहार म्हणून आपल्याला जरी काही दिसलं तर हे खरं नाहीये असं समजून काय करायचं? जसं आपण नाटकाला जातो, नाटक पाहताना हे खरं नाहीये हे समजूनच आपण पाहत असतो. तर हे तसंच हे खरं नाहीये जग असा निश्चय करून काय करायचं? त्याचा आनंद घ्यायचा आणि तसा निश्चय केलेला असल्यामुळे आपला भ्रम निर्माण होणार नाही आणि त्यामुळे शरीर असेपर्यंत काय राहील? फक्त आपल्या स्मरणामध्ये संस्कार राहतील. हा, गुलाबजामुन गोड असतो, हा संस्कार कुठे राहणार आहे? शरीर असेपर्यंत तो राहणार आहे. पुढे जाऊया आपण 36व्या श्लोकाकडे. मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही, हे आपल्याला माहिती आहे, हे काही सांगायची गरज नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे, दैवयोगाने तो कुठे गेला आहे की आला आहे हेही माहित नसतं. तर आपण काही गोष्टी ऐकतो सिद्ध पुरुषांच्या, जसे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, तर ह्यांच्याबद्दल आपण पाहतो की यांना देहाचं पण भान नसायचं. तर वेड्या माणसालाही देहाचं भान नसतं, सिद्ध पुरुषांनाही देहाचं भान नसतं. तर इथे थोडासा त्याचा संदर्भ त्यांनी आपल्याला दिलाय. प्राणासह देह सुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणानं जोपर्यंत तो प्राप्त करून देणारं कर्म शिल्लक आहे, काय की प्राण आणि देह हे प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणजे आता जन्म मिळाला आपल्याला,
काय मिळाला, कसा मिळाला, मी जन्माला का आलो, काही माहित नाही. ठीक आहे, नशिबानं मिळाला म्हणजे काय झालं, प्रारब्धाच्या अधीन आहे. मग अधीन आहे तर आता काय करायचं, तर जोपर्यंत तो प्राप्त करून देणारं कर्म शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जोपर्यंत सुखाने मृत्यू येत नाही तोपर्यंत तो पडण्याची वाट बघायची. ठीक आहे, येईल त्यावेळेला येईल. समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करत नाही. तो आत्मसाक्षात्कारी तो समाधीमध्ये स्थित आहे आणि हा एकदा साक्षात्कार झाला की पुन्हा पुन्हा जन्म नाही किंवा पुन्हा पुन्हा मरण नाही आणि पुन्हा पुन्हा हा प्रपंच पण नाही. स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करत नाही तसा हा आत्मसाक्षात्कारी त्या देहाचा किंवा ह्या प्रपंचाचा पुन्हा स्वीकार करत नाही. तेव्हा हे ऋषींनो, सांख्य आणि योग ह्या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. काय म्हणतायत ते हंस रूपामधून, हे ऋषींनो, सनकादिकांना म्हणतायत, हे ऋषींनो, सांख्य आणि योग या शास्त्रामध्ये जे गुप्त ज्ञान आहे ते मी तुम्हाला सांगितलं. मी यज्ञ स्वरूप भगवान स्वतः. भगवंत कसे असतात, तर भगवंत हे यज्ञ स्वरूप आहे. तर मी यज्ञ स्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी स्वरूपाने आलो आहे असे समजा. इथे ते सांगताय स्वतःची ओळख की मी स्वतःच तुम्हाला उपदेश करण्यासाठी आलो आहे असं तुम्ही समजा. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रिय निग्रह ह्या सर्वांचं आश्रयस्थान मीच आहे. योग माझ्याच आश्रयानं उभा आहे, सांख्य माझ्याच आधारानं आहे, सत्य, ऋत, तेज, श्री आणि कीर्ती हे सगळं माझ्याच आधाराने आहे. समता, अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत, पहा आपण गीतेमध्ये पाहिलं होतं, मोजलं होतं आपण, समत्व हा शब्द किती वेळा आला. कुणी पाहिलं, कुणाला 50 वेळा, कुणाला 60 वेळा, कुणाला 72 वेळा सापडला. तर हे जे समत्व आहे, ही जी अनासक्ती आहे, ही अविनाशी गुण आहेत. ते सर्व निर्गुण, निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात. हे जे गुण आहेत हे माझ्या ठिकाणी नेहमीसाठीच असतात. या माझ्या उपदेशानं सनकादिक मुनींचा संदेह दूर झाला. तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावानं ते माझी स्तुती करू लागले. आता भगवंत कृष्ण रूपात आले आणि ते उद्धवाला सांगू लागले. आता ते पुन्हा कथेमध्ये आले की मी हा जो उपदेश दिला हंस रूपानं सनकादिकांना, त्या उपदेशानं त्या मुनींचा संदेह दूर झाला आणि मग त्यांनी माझी पूजा केली. अत्यंत भक्तिभावानं ते माझी स्तुती करू लागले. त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा केली, माझी स्तुती केली आणि नंतर ब्रह्मदेवाच्या देखतच मी आपल्या धामाकडे तिथून निघून गेलो. अशा रीतीनं त्यांनी ती कथा श्रीकृष्णानं पूर्ण केली इथे. तर आपण बघूया कथेमधला सारांश आपण काय पाहिला. तर प्रश्न काय होता की चित्त विषयामध्ये आणि विषय चित्तामध्ये वासना रूपाने राहतात, त्यांना एकमेकापासून दूर कसं ठेवावं, हा 17व्या श्लोकामध्ये भागवताच्या त्यांनी विचारला प्रश्न. उत्तर काय दिलं, विषय आणि चित्त हे माझे स्वरूप असलेल्या जीवाचे देह आहे. नेहमी विषयांचं सेवन करीत राहिल्यामुळे काय होतं, चित्त विषयामध्ये प्रवेश करतो आणि मग नंतर काय होतं, तोच विषय पुन्हा चित्तामधून मागणी करतो किंवा निर्माण होतो. याला उपाय काय, तर साधकानं मी कोण आहे हे समजावून घ्यावं आणि ह्या दोन्हीचा पण त्याग करावा. हे झालं त्याचं उत्तर. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी, इंद्रियांचा स्वामी, चेतन असा आत्मा एकच आहे. अशा रीतीने इथे हा भगवंतांनी सांगितलेला उपदेश संपूर्ण आणि समाप्त झाला. तर इथे आपण थांबूया. जय हरी विठ्ठल. आज श्री एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला खूप छान योग लाभला आणि बरोबर 1.5 तासामध्ये आपला सत्संग सुफळ संपूर्ण झाला. मलाही प्रश्न पडला होता 1.5 तासात आपला अभ्यास पूर्ण होईल किंवा नाही, पण भगवंताची इच्छा होती, त्यांनी अगदी टाइम टेबल पाळलं असं म्हणायला हरकत नाही. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून थांबूया.
ओम 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 सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम ओम श्री विश्वेश्वराय नमः ओम श्री विश्वेश्वराय नमः ओम श्री विश्वेश्वराय नमः ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः